नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महावितरणतर्फे आता गावोगावी तसेच शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण पाहिलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की स्मार्ट मीटर बसवणं हे बंधनकारक असणार नाही. परंतु आता महावितरणतर्फे एजन्सीला काम देण्यात आलेले आहे आणि ते ते जे एजन्सीवाले आहेत ते गावोगावी तुमच्या स्मार्ट मीटर बसवत आहेत, शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवत आहेत. हे सर्व लोकांना स्मार्ट मीटर बसवत आहेत. म्हणजे ज्यांचे मीटर रेग्युलर चालू आहे त्यांनाही, ज्यांचे मीटर खराब झालेले आहे अशांनाही. तर कोणत्या कंपनीचं स्मार्ट मीटर बसवलं जात आहे आणि याची बेसिक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की स्मार्ट मीटर बसवणं हे बंधनकारक आहे का? जर स्मार्ट मीटर बसवलं नाही तर काय होऊ शकतं? आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही लोकांच्या तक्रारी आहेत की यामध्ये वीज बिल जास्त येत आहे. महाराष्ट्रामध्ये महावितरणतर्फे आता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. आता हे स्मार्ट वीज बिल मीटर जे आहेत ते किंबल कंपनीचे. महाराष्ट्रामध्ये जे वीज मीटर बसवले जात आहेत ते किंबल कंपनीचे आहेत. तुम्ही यामध्ये पाहू शकता. हे किंबल कंपनीचं स्मार्ट मीटर आहे. यामध्ये तुम्हाला सीरियल नंबर पाहायला मिळेल. त्यानंतर इथं आपल्याला प्रॉपर्टी ऑफ MSEDCL पाहायला मिळेल. त्यानंतर इथं तुम्हाला डिजिटल रीडिंग यामध्ये पाहायला मिळेल. अशा प्रकारचं स्मार्ट मीटर बसवलं जात आहे. कंपनी आहे किंबल नावाची. यामध्ये महावितरणतर्फे वेगवेगळ्या एजन्सींना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत त्यांच्यातर्फे गावामध्ये मुले येत आहेत आणि हे वीज बिल मीटर तुम्हाला बसवून जात आहेत. ज्यांचे वीज बिल मीटर सुरुवातीचे चालू आहे त्यांनाही बसवत आहेत. ज्यांचे वीज बिल मीटर खराब झालेले आहे अशांनाही बसवत आहेत. म्हणजे हे सर्वांना सोबत वीज बिल मीटर, स्मार्ट मीटर बसवत आहेत. जर तुम्ही यासाठी विरोध केला किंवा की आम्हाला हे स्मार्ट वीज बिल मीटर बसवायचे नाही, तर ते लाईनमनला फोन करतात किंवा त्यांच्यासोबतच तुमच्या गावातील लाईनमनही असतो. तो तुम्हाला सांगतो की जर तुम्ही हे स्मार्ट वीज बिल मीटर बसवले नाही तर तुम्हाला रीडिंग घेण्यासाठी कोणीही येणार नाही. तुमच्या जुन्या मीटरवर ॲव्हरेज रीडिंग टाकली जाईल. त्यामुळे तुम्हाला वीज बिल आहे ते अंदाजे येऊ शकतं किंवा जास्तीचं येऊ शकतं. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जात आहे आणि या मीटरला रीडिंग घेण्यासाठी मुले येणार नाहीत असंही सांगितलं जात आहे. हे जे मीटर आहे स्मार्ट मीटर आहे आणि हे पोस्टपेड मीटर आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला नंतरच वीज बिल पे करायचं आहे. परंतु यामध्ये मीटर रीडिंग घेण्यासाठी जे मुलं येतात किंवा जे व्यक्ती येतात ते येणार नाही असं सांगितलं जात आहे. जर तुम्ही वीज बिल मीटर बसवण्यासाठी नकार दिला तर महावितरणचे जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला सांगतात की हे मीटर तुम्हाला परत स्वतःच्या खर्चानं घ्यावं लागेल किंवा रीडिंगसाठी मुले येणार नाहीत अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जात आहे. आता हे गावोगावी अशा प्रकारचे स्मार्ट वीज बिल मीटर बसवले जात आहेत. आता यामध्ये काही लोकांच्या तक्रारी आहेत की वीज बिल मीटर बसवल्यापासून त्यांना वीज बिल हे जास्तीचं येत आहे. हे वीज बिल मीटर वीज चोरी रोखण्यासाठी बनवलेलं आहे. याचं नावच आहे स्मार्ट मीटर. स्मार्ट मीटर म्हणजे यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 3 ते 4 लॉक पाहायला मिळतील. हे जे लॉक आहेत हे तुम्हाला इथे एक पाहायला मिळेल, त्यानंतर इथे एक पाहायला मिळेल आणि तुमच्या मीटरचे जे कव्हर आहे त्यालाही एक लॉक लावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. हे जे आहेत हे लॉक टॅग आहेत. वीज बिल मीटर बसवताना हे टॅग बसवले जातात. जर तुम्ही याला छेडछाड केली तर त्या मीटरमध्ये त्याचा लॉग रेकॉर्ड केला जातो. यामध्ये हे स्मार्ट मीटर असल्यामुळे जर तुम्ही याच्यामध्ये काही छेडछाड केली तर तो लॉग यामध्ये रेकॉर्ड होतो आणि तो महावितरणच्या डेटा सेंटरला पाठवला जातो. असं यामध्ये काही फीचर देण्यात आलेले आहेत. आता याची रीडिंग घेतल्यानंतर 1 महिना वापरल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये जे वीज बिल आहे ते जास्त येत आहे का कमी येत आहे. तर तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या गावामध्ये असे मीटर बसवले जात आहेत का? आणि तुम्ही यासाठी विरोध केला आहे का? जर विरोध केला असेल तर तुम्हाला काय सांगण्यात आलं? आणि स्मार्ट वीज बिल मीटर बसवणं कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये रीडिंग कशी चेक करायची, वीज बिल कसं कॅल्क्युलेट करायचं याबद्दलचाही व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.